कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात। शेवग्याच्या दरात विक्रमी वाढ झाली। प्रति किलो शेवग्याच्या शेंगा 500 रुपये किलोने मिळत आहेत। अवकाळी पावसामुळे शेवग्याच्या उत्पन्नात घट झाली असून बाजारात तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकऱ्यांना 2 एकर पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवलाय। उत्पन्नासाठी 2 लाखांचा खर्च केला, मात्र उत्पन्न केवळ 20,000 रुपये मिळालं। त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला आणि बाग तोडून टाकली। बदलत्या वातावरणामुळे आणि पावसामुळे यंदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली असून भाज्यांचे दर वाढलेत। परिणामी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरचा खर्च वाढलाय। यंदाच्या हंगामात 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी मिळाली, तर मॉलिसेसवरील 50% निर्यात शुल्क रद्द करण्यात आले, त्यामुळे साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता असल्यानं यावेळी उद्योगांना दिलासा मिळाला। तसंच या निर्णयाचा शेअर बाजारातही चांगला परिणाम झालाय। राज्यातील 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आले। राज्य सरकारने एक GR जारी केले, यामध्ये भजनी मंडळांना साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली। ऊसाच्या वजनातील काटामारी आणि साखर चोरीबाबत शेतकरी संघटनांनी तक्रारी दाखल केल्यात। वजन माप विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट।